आज सकाळी एवढी फजिता झाली बघा, कधीसुद्धा एवढी फजिता झाली नाही. तर अक्षरशः सांगते. तर बघा सकाळची झोप एवढी गोड झोप असते आणि खरंच साखर झोप असते असं म्हणतात ना, ते खरंच आहे. तर सकाळी सकाळी बघा सकाळी मी 4 वाजता उठले होते ना, तेव्हाच वाटलं एवढ्या लवकर नको उठायला, थोड्या वेळ झोपूया 5 मिनटं. तर परत 5 मिनटं झोपले तर परत 4:45 वाजल्या. तर म्हणलं चला परत 5 मिनटं झोपूया, तर परत मला अक्षरशः 7 वाजले उठायला. तर आत्याने बघा सगळं बाहेरचं वगैरे झाडलं होतं आणि इतका उशीर झाला होता, तर इकडं अक्षता झोपली. आणि माझ्या अगोदर बघा माऊली उठला होता ना, तर माऊलीनं अंघोळ वगैरे करून अभ्यासाला बसला होता. तर माऊलीच्या अगोदर माझ्या अगोदर ना माऊलीची अंघोळ झाली होती. अंघोळ झाल्याबरोबर बघा माऊली बाळ लगेच अभ्यासाला बसला. त्याचा अभ्यास राहिला होता ना रात्री. तर बघा अंघोळ झाली की लगेच देवपूजा आवरून घेतली. तर घर सगळा एवढा पसारा झालाय ना, अक्षरशः देवपूजा करायला पण येईना झालंय. तर चला हा सगळा पसारा वगैरे आवरायचा आहे. असं बघा सकाळी सकाळी छान असं देवपूजा आवरून घेतली. आणि जे आमच्या झाडाला 1, 2, 3 फांदे राहिलेत ना, त्याला असं छोटे छोटे कळे येतात त्याचे असं बघा कळ्या तोडल्यानंतर परत ना फुलं उमलतात. असं 1, 3, 4 फुलं भेटलेली आणि असं बघा उंबऱ्याचं वगैरे रांगोळी वगैरे काढून ना असं पूजा करून घेतली. तर असं सकाळी सकाळी खूप छान असं वातावरण झालं होतं. तर सकाळी सकाळी ना असलं पावसाचं वातावरण झालं, तर इतकं आभाळ आलं ना, बारीक बारीक बघा असं रिमझिम रिमझिम पाऊस चालू होता ना. आज सकाळपासून असं असं आभाळच आभाळ आहे. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा असते गेजन श्री स्वामी समर्थ. तर आता माझे सकाळचे 8 आणि आज आहे गुरुवार. तर माझ्या अगोदर ना सगळ्यात अगोदर पूजा वगैरे आवरून घेतली. तर चला आता स्वयंपाक बनवायला घेऊया आणि या अक्षताचा माऊलीचा डबा पण बनवायचा आहे. व्हिडिओला जे प्रेम दिलं ना, अगदी सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तसंच प्रेम राहू द्या आणि असंच सपोर्ट राहू द्या. तर तुमच्या कमेंट खरंच मला नक्कीच आवडतील बरं का. छान छान कमेंट वाचायला आणि आवडतात पण. चला झाली सगळी कामं आवरायची आणि घेतलं एकदाचा स्वयंपाक बनवायला. आज सकाळी सकाळी बघा एवढा असा उशीर झाला उठायला ना, नुसती गडबड 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 हातातनं कामं पडत होते. इकडं शेपूची भाजी बनवून घेतली माऊलीसाठी, अक्षतासाठी, डब्यासाठी. आणि बघा माझा तर उपवास आहे ना, तर ह्यांच्या दोघांसाठी भाजी बनवली आणि ह्यांच्यासाठी माऊलीच्या पप्पांसाठी. तर इकडं लगेच चपात्या घेतल्या बनवायला. तर बघा अगोदर एक 10 ते 15 मिनिटं ना कणिक मळून ठेवली होती मी चपात्या बनवायसाठी आणि अगोदर भाजी बनवून घेतली. तर अगोदर बघा भाजी बनवली ना, परत पोरांना चपात्या जसा होईल ना तशा डबा वगैरे बांधता येतं आणि जेवायला पण देता येतं. तर लगेचच बघा असं 9, 9:30 वाजले ना, माऊलीचा लगेच कालवा होतो आणि मला डबा बांध आणि मला जेवायला दे. तर असं माऊलीचं चाललेलं बघा. असं इकडं भाजी बनवून ठेवली मी आणि चपात्या बी बघा झाल्या. चला माऊलीनं बघा लगेच स्वतःहून ना जाळीतला भांड्याच्या जाळीतला डबा आणून दिला मला डबा बांधायला. इतकी गडबड असते. एकदाचा अक्षता माऊली आता माझे सकाळचे 10:15 ना. तर स्वयंपाक वगैरे आवरला. आज आबाळ आले ना, उठायला इतका उशीर झाला. तर यांना बघा अचानक दळणं आलेत ना, हे थांबले दळणं दळत. तर हे पण निघाले होते ना अकलूजला. असं सकाळी सकाळी पावसाचं वातावरण झालं. एवढा पाऊस आलाय ना, बापरे असला आबाळ आले. सकाळी सकाळी इतकी थंडी सुटली ना, काय विचारायलाच नको. तर बघा असं इकडं माझी भांडी कपडे वगैरे ना अजून तशीच पडलेत. तर चला अजून बरेचसे कामं पडलेत ना तसेच. तर हे बघा आमचं फुलाचं झाड तोडलंय ना, तर परत एकदा फुटायला लागले झाड. झिम 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 पाऊस ना. आज सकाळपासून बघा इतका कंटाळा आलाय ना पावसाचा, बापरे काय सांगायलाच नको. इकडं पण असंच चालू आहे रिमझिम रिमझिम पावसाचं. चला परत एकदा असं कामं सगळी आवरून घेतली आणि पोरांना शाळेत लावलं. शाळेत लावल्याबरोबर लगेचच बघा असं घरातलं सगळं पसारा आवरायला घेतला. तर बघा भरपूर असा पसारा झाला ना, त्या दिवशी जे पसारा होता ना तसाच आज पण पसारा झाला होता. तर म्हणलं आज चला सगळं बेडवरचं सगळं कपडे वगैरे खाली टाकून दिली. आणि बघा बेडमध्ये इतकं सामान आहे ना, बापरे भरपूर असं सामान आहे. अख्खं बेड गच्च भरलेलं आहे. आणि त्या दिवशी बघा त्या दिवशी जशी साफसफाई केली ना, तशीच आज पण साफसफाई करायला घेतली. आठवड्यातनं एकदा का होईना साफसफाई अशी करावी लागते. आणि पोरांचा इतका आणि बघा 2-3 दिवस सुट्टी होती ना पोरांना, तर बापरे इतका गोंधळ घातला होता ना पोरांनी. इतकी कपडे वगैरे सगळी खराब करून टाकली होती बघा. सारखं बाहेरनं आणि असं रिमझिम रिमझिम पाऊस चालू ना, तर सारखं बघा
पाय न पुसता आतमध्ये यायचं, परत तसंच बेडवरती चढायचं. इतका असा पसारा राडा सगळा झाला होता ना. तर म्हणलं चला, आणि बघा एक 2-3 लेपाटी जी होती ना ती टाकली बेडमध्ये बांधून, परत बेडमध्ये अजून ठेवून दिली. आणि असं कोण आलं गेलं ना परत काढता येतात, म्हणून म्हणलं चला बेडमध्ये ठेवून द्यावं. आणि हे जे कपडे आहेत ना साईडला ते परत एकदा काढले. आणि बघा मध्ये पाऊस चालू होता ना, तर काही कपडे दररोजची जे वापरायचे असतात ना ती कपडे सुकत नव्हती. आणि जे बघा अगोदरची जी कपडे शिल्लक आहेत ना ते मी बेडमध्ये बांधून ठेवली होती पोरांची वगैरे. तर ते परत बघा असं कपडे नाही सुकली तर ते कपडे काढावे लागतात ना. तर तसंच पोरांनी कपडे काढून आणि ते तसं ठेवलेलं, गटुडं वगैरे बांधून ठेवलं नव्हतं. याचं सगळं बघा तर सोडून तसं टाकलेलं. परत ते सगळे कपडे बाहेर काढून आम्हाला परत सगळे कपडे बांधून ठेवायला लागले. तर इतका माऊलीचा तर इतका अक्षरशः इतका आगाऊपणा असतो ना, माऊली अजिबात ऐकत नाही, इतका खोड्या करतो ना. तुमच्या पण घरी आहेत का अशी खोडील पोरं ना, मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर एक मनानं एक मन बघा इतकं हसायला येतं ना, एक मन इतका राग येतो ना, इतका माऊली आमचा आगाऊपणा करत असतो ना, बापरेले आगाऊपणा करत असतो. आणि अक्षदाचं म्हणलं तर अक्षदाचं काही नसतं, ती एकदम शांत आहे, जसं सांगेल ना तसंच ऐकते. माऊलीचं ना, माऊली अजिबात कुणाला ऐकत नाही, काही नाही असं बघा. आणि पलीकडच्या घरात म्हणलं ना तर पलीकडच्या घरात अख्खं घर गच्च भरलेलं, इतका पसारा झालता. तर अक्षरशः बघा मला देवपूजा वगैरे काहीच करता येत नव्हतं ना. तर म्हणलं चला आता इकडचं पण आवरून घ्यावी. आणि बघा ती पलीकडची खोली होती ना, त्या आत्या वगैरे तिथं राहत होत्या. तर ती म्हणलं चला तिकडं हे जे पसारा आहे ना सगळा पसारा घ्यायची, टाकी वगैरे सगळं काढून ना मला परत ते पलीकडच्या घरात ठेवायचं होतं. तिकडं पण ना असं सगळं मोकळं करून ठेवलं, सगळं झाडून वगैरे घेतलं. आणि म्हणलं चला आता हे सगळा पसारा जे आहे ना तर तिकडं की कांदा वगैरे म्हणा. आणि हे जे बघा अशी भांडी कोणाकोणाला बांधकाम कामगाराकडनं ना अशी कोणाकोणाला भांडी भेटल्यात ना, मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तरी मला सुद्धा ना अशी भांडी भेटलेली बघा. तर खरंच खूप छान भांडी आहेत. आणि बघा झाकण्या वगैरे, झाकणी ते बघा पातेल्यावरची झाकणी वगैरे सगळं, परत कढई, सगळी भांडीत. मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्या भांड्याबद्दल, त्या भांड्यांचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे मी पाठीमागं. तर ती व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. जे काही भेटले ना मी सगळं ओपन करून दाखवलेलं. तर चला आता भरपूर कामाची गडबड आहे ना त्याच्यामुळं नाही दाखवत मी. आणि हे बघा असं कांदा वगैरे सगळं बाहेर काढलं, परत कांदा सगळे निवडायला लागलं. आणि बघा हे जे धान्य आहेत ना, गहू, ज्वारी, तांदूळ म्हणा, हे पण सगळं एकावरती सगळे एका साईडला सगळं सांडलेलं ना ते मग पडलेलं ना, ते म्हणलं चला भरून ठेवूया परत. आणि पोरांचा इतका गोंधळ असतो ना, सकाळी संध्याकाळी असलं, सुट्टी जर असली ना अजिबात काय कोणाचं कोणाला काय कळत नाही. आणि हे बघा सगळे कपडे वगैरे जे आहेत ना ते धुवायला घेतले. असं इतका पसारा झालता ना, बापरे लय पसारा झालता. हे बघा कांदा आहेत ना, म्हणलं चला दुसऱ्या रूममध्ये ठेवायचं कांदा आता हे. आणि मला देवपूजा वगैरे करायचं म्हणलं ना तर खरंच आला एकदा तर सगळं घर आवरायचं, स्वच्छ फरशी वगैरे पुसून झाली ना. एवढा जर पसारा होता ना बापरे, घर सगळा पसारा झालता. तर चला सगळं असं आवरून घेतलेलं आहे. आणि इकडं म्हणलं तर चला दूध आणलंय ना ह्यांनी. तर आज बघा काल नवीन पातेलं घेतले ना त्याच्यामध्येच आज दूध तापवायला घेणार आहे असं बघा. आणि आत्ताच दूध आणलेलं आहे. तर गॅस वगैरे असं पुसून झालेलं आहे. आणि आज उपवास आहे ना तर लवकर स्वयंपाक बनवायला घ्यायचं आहे. बघा असं घरं वगैरे आवरून झालेत. आणि अक्षता माऊली बघा पोरांचं ना चाललंय अभ्यास करायचं. तर असं रिमझिम पाऊस चालू ना सकाळपासून. तर कपडे वगैरे अजिबात वाळली नाही तर आतमध्ये टाकलेले आहेत कपडे. तर अक्षताचं एकटीचं चाललंय अभ्यास करायचं. पोरं केलेत बाकीचे उठून बाहेर. तर असं बघा सकाळपासून हे असंच वातावरण झालेलं आहे. तर अजिबात आज ऊन म्हणलं ना तर कसलंच बाहेर नाही. तर चला आत्ता एक शेगडीवरती ठेवायचे मला दूध गरम करायला आणि गॅसवरती बनवायचं चहा. चला आत्ता वाजलेत ना संध्याकाळचे 6 वाजलेत. आणि सगळी कामं वगैरे आवरून घेतली. आणि चला आज लवकर स्वयंपाक बनवायचा. आणि माझा पण उपवास आहे ना तर म्हणलं चला आज लवकर स्वयंपाक बनवायला घेऊया. तर बघा चला आता मस्त इकडे चहा ठेवलेला. आणि दिवसभरात असलं वातावरण अगदी थंडी सुटली होती ना, इतकी थंडी वाजत होती ना. चला असं मस्त आलं वगैरे टाकून ना असं मस्त गरमागरम चहा घेतला प्यायला. तर या सगळे तुम्ही पण चहा प्यायला. आणि अक्षता माऊलीचे पप्पा तर सगळे संगत लवकरच आले होते. असं मस्त चहा बनवला. तर
माऊलीसाठी बघा. माऊलीला शाळेतनं आलेल्या ना इतकी भेळ आवडती ना बापरे, इतकी माऊलीची ना अगदी फेवरेट आहे भेळ. आणि चला माऊलीला जेवण वगैरे काही नसलं तरी चालते, भाजी चपाती भाकरी असलं काही नसलं तरी चालतंय. आणि आलेले बघा फ्रीजमध्ये त्या दिवशी नाही कांद्याची पात आणली होती, असं मस्त कांद्याची पात, कोथिंबीर आणि टोमॅटो चिरून घेतलं. आणि बघा एकदम साधं सिंपल असं मी भेळ बनवायला घेतली. फक्त आणि फक्त भेळीची आमटी वगैरे अजिबात बनवली नाही, तर फक्त थोडंसं ना घरगुती ही काळा मसाला टाकला आणि थोडंसं मीठ. तर बघा ही कांदा टोमॅटो सगळं चिरून घेतलं. बघा माऊलीला आज भेळ खायची होती ना, स्वयंपाक बनवायचा ठेवला बाजूला आणि माझा होता उपवास. तर म्हणलं चला कधी होईल तेव्हा होईल. आणि इकडं माऊलीसाठी म्हणलं तर असं मस्त भेळ बनवायला घेतली. तर खरंच असं साधं सिंपल भेळ बनवणं ना तर खरंच खूप छान लागते, साधी सिंपल. तर बघा माऊली म्हणतो या सगळे भेळ खायला. आणि बघा थोडंसं बाहेर गोंधळ होता ना आणि गिरण पण चालू होती ना, तर मी आवाज बंद केला होता. आणि असं बघा संध्याकाळची देवपूजा वगैरे झाली माझी. तर दिवाबत्ती वगैरे झालेले, असं लाईट वगैरे लावली. तर म्हणलं चला आता घेऊया स्वयंपाक बनवायला. असं बघा त्या दिवशी फ्रीजमध्ये होती आळूची पानं आणून ठेवलेली ना, तर अगदी जसंच्या तसं पानं राहिलेत फ्रीजमध्ये. तर बघा आता आज घेतली बनवायला. तर आज लागला पानं बनवायला आळूचे, वड्या बनवायला मुहूर्त लागला. आणि इकडं म्हणलं तर असं घेतल्या दोडका बनवायला, इकडं खोबरं. आणि दोडका बनवण्यासाठी खोबरं लसूण कोथिंबीर, आणि आळूच्या वड्या बनवण्यासाठी मिरची लसूण खोबरं आणि कोथिंबीर असं घेतलेलं आहे मी सगळं मिक्सरला पेस्ट करून. तर चला असं आज मला मिठाचा दोडका बनवायचा होता. तर बघा संध्याकाळच्या जेवणात आमची दररोजच म्हणलं तर असं पातळ भाजी बनवावी लागते, आणि सकाळी म्हणलं तर पोरांसाठी सुकी भाजी लागतेच. आणि संध्याकाळी जसं असेल ना तसं चालतं. तर मी आज बनवला संध्याकाळच्या जेवणात ना असं मस्त मिठाचा दोडका, आणि सोबत मला आळूच्या वड्या बनवायच्या होत्या ना, तर इकडं मी सगळं सारण करून ठेवलेलं. बघा ते हिरवी मिरची वगैरे ते घालून जिरी मीठ सगळं असं पेस्ट करून ठेवलेली. आणि बघा भजे बनवायचं म्हणलं आणि वड्या बनवायच्या म्हणलं ना, तरी पण त्याच्यामध्ये हे असं छोटे छोटे ना हे आहेत बघा ओव्याची पानं. आणि आमच्या सासूबाईच्या हिथं ना असं छोटंसं एक झाड आलेलं आहे. तर खरंच खूप छान लागतात बरं का हे ओव्याच्या पाण्याची भजी म्हणा, आळूच्या वड्या म्हणा. तर बघा मी भजी बनवायचं असेल तर आळूच्या वडी बनवायचं असेल ना, एक 4 ते 5 तास कट करून ना बारीक 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 कट करून ना असं पानं टाकत असते. तर खूप छान लागतात भजी आणि वड्या पण. तर बघा झाला एकदाचा स्वयंपाक. इकडं बनवलं आहे मी भात, आणि इकडं ज्वारीच्या भाकरी बनवलेत, आणि मिठाचा दोडका आणि आळू